बघा मित्रांनो, एक खूप चांगली नवीन बातमी आहे. खूप चांगली खुशखबर आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची जी मुदतवाढ आहे ती 31 ऑगस्टपर्यंत करण्यात आलेली आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय लागलेला आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ही 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिलेली आहे. तर बघा, यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर सर्व मुख्य सचिवसुद्धा यावेळी उपस्थित होते. तर बघा, आपल्यासाठी जी आनंदाची बातमी आहे ती आहे की मुदतवाढ झालेली आहे. तसेच योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ही 31 ऑगस्ट 2024पर्यंत वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना 1 जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तर बघा, अर्ज करण्याची मुदत वाढ देतानाच योजनेसाठी एकर शेतीची अट वगळण्याचा, म्हणजे तुम्हाला इतकी शेती हवी आहे याचे सुद्धा अट वगळली आहे. आणि लाभार्थी महिलांचा जे वयोगट होता तो होता 21 ते 60 वर्ष, तर त्याऐवजी आता तो 21 ते 65 वर्ष वयोगट केलेला आहे. म्हणजे 65 वर्षापर्यंतच्या महिलासुद्धा हा अर्ज भरू शकतात. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र म्हणजे TC आणि अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल असा निर्णय यावेळेस घेण्यात आलेला आहे. तर बघा, जे मध्य प्रदेशातून MP आलेल्या ज्या महिला असेल महाराष्ट्रामध्ये, त्यांना त्यांच्या पतीचा सुद्धा दाखला चालणार आहे. तर त्यानंतर बघा, 2.5 लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिला, म्हणजे ज्या महिलेचं लग्न झालेलं नसेल, अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार असून योजनेमध्ये सुधारणा केलेल्या निर्णयाचा शासन निर्णय तातडीने जाहीर करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलेले आहे. तर बघा, अशा पद्धतीचे बरेचसे बदल या योजनेमध्ये झालेले आहे आणि दरमहा 1500 रुपये असा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. तसेच बघा, अधिवास प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल तर, म्हणजे डोमेसियल जर तुमच्याकडे नसेल तर आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला या 4 पैकी कोणतेही एक ग्राह्य धरण्यात येणार आहेत. तर असे बरेचसे बदल या ठिकाणी झालेले आहे जे मी आता तुम्हाला सांगितले. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल अशा बाबतीत त्याच्या पतीचे जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल असं मी तुम्हाला बरेचसे यामध्ये सांगितले. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या जेणेकरून तुम्ही व्यवस्थित ही माहिती वाचू शकाल. तर आपल्या विदर्भ कम्प्युटरमध्ये हे सर्व डॉक्युमेंट्स काढणे चालू झालेले आहेत. तसेच ऑनलाईन फॉर्म भरणे सुद्धा चालू होणार आहे. तर अशी ही सविस्तर या योजनेबाबतची माहिती आहे. तर इच्छुक लोकांनी लवकरात लवकर संपर्क करावा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.